दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टतर्फे सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त घेणाऱ्या कुस्त्या त्यात श्री म्हणजे नारायणगिरी महाराजांच्या 72व्या पुण्यतिथीनिमित्त ह्या कुस्त्या घेतल्या जातात। यात पंजाब, दिल्ली, हरियाणा आणि बरेचसे असे बाहेर इंटरनॅशनल नॅशनलचे पैलवान असे आता कुस्तीला आलेले आहेत। आता तुम्ही म्हणजे ग्राउंडची तयारी तर बघताच आहे। आता इथं ज्या जोडणाऱ्या कुस्त्या त्या जोडून झालेल्या आहेत। पहिली नामांकित कुस्ती म्हणजे आमच्या इथं आता तुमच्या सदगीर हर्षवर्धन सदगीर आणि दिनेश गुलिया ही टॉपची कुस्ती आता महाराष्ट्रातली। त्यानंतर 2 नंबरची कुस्ती आहे दादा शेळके आणि तुमचा शानवीर कोहली म्हणून कोहली आखाडा दिल्लीचा आहे। आणि सगळ्यात टॉपची कुस्ती म्हणजे 3 नंबरला कुस्ती आहे, पण अख्ख्या पुऱ्या पब्लिकचं लक्ष लागून राहिलेली अशी कुस्ती रविराज चव्हाण आणि त्याच्याबरोबर जॉन्टी गुज्जर म्हणून हे सगळे इंटरनॅशनल पैलवान आहेत। आता त्या पैलवानाच्या कुस्त्या म्हणजे फायनलच्या कुस्त्या होणार आहेत। प्रत्येकी इनाम हे 3.5 तिन्ही कुस्त्यांना प्रत्येकी 3.5 लाख रुपये दोन्ही पैलवानाला आहेत। पहिल्याच एका कुस्तीला टोटल कुस्तीचं इनाम म्हणाल तर 16-17 लाख रुपये ह्या कमिटीनं वाटले जात। लहान मोठ्या सगळ्याच कुस्त्या होत्या, अगदी 100 रुपयेपासून शेवटचे 3.5 लाख रुपये 3.5 लाख रुपये अशा 3 कुस्त्या जोडलेल्या आहेत। आणि मधल्याच्या कुस्त्या आहेत म्हणजे 2 नंबरपासून ज्या पोस्टरवरच्या कुस्त्या त्या सगळ्याच नॅशनलला पोरं बसलेली किंवा महाराष्ट्राला पाहिली ते गोल्ड किंवा सिल्वर अशी जी मेडल घेतलेली आहेत त्या मुलांच्या कुस्त्या चांगल्या आहेत, म्हणजे एकदम काटा कुस्त्या आहेत। आणि इथून पुढे सुद्धा ह्या मार्गाने म्हणजे आमचे सहकारी असतील, मेजर असतील, अण्णा वगैरे असतील, हे सगळे आमचे सहकारी ह्या कुस्त्यासाठी जोडण्यासाठी आणि तयार करण्यासाठी गावातील सगळ्याच तरुण मंडळाचा आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे। आता ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या 78व्या पुण्य स्मरणानिमित्त संजीवन समाजच्या सोहळ्यानिमित्त या ठिकाणी आजचा हा जो कुस्ती आखाडा आयोजित केलेला आहे, हा आखाडा कैलासची परमपूज्य सेवागिरीवांचे परमशिष्य असणारे नारायणगिरीजी महाराज यांच्या 72व्या पुण्यस्मरणानिमित्त आज हा आखाडा श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुसेगाव ग्रामस्थ यांच्या वतीनं हा संपूर्ण आयोजित केलेला आहे। या ठिकाणी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र अशा या ठिकाणी मोठमोठ्या मल्लांचं या ठिकाणी महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी असं त्यांनी बहुमान मिळवलेला आहे। अशा या ठिकाणी पैलवानांची या ठिकाणी कुस्ती आयोजित केलेली आहेत। अगदी नारळापासून ते 1.5-2 लाखापर्यंत 2.5 लाखापर्यंतची कुस्ती या ठिकाणी आपण आयोजित केलेल्या आहेत। हा संपूर्ण आखाडा या संपूर्ण ग्रामस्थ ट्रस्ट यांच्या संयुक्तानं विद्यमानं आयोजित केलेला असतो। या ठिकाणी अतिशय चांगल्या भव्य प्रमाणामध्ये कुस्ती या ठिकाणी खेळल्या जात असतात। तर परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांची संजीवन समाधी सोहळा वर्ष 78वे आणि या 78व्या वर्षात संपन्न होत असलेली ही महाराष्ट्रातील सर्व आबालवृद्धांची भाविकांची श्रद्धा असलेली यात्रा। या यात्रेचा आजचा परंपरेनुसार कुस्ती मैदानाचा कुस्तीचा दिवस आहे। या लाल मातीच्या कुस्तीला प्रारंभ होत आहे। उद्या रथोत्सव आहे। रथोत्सवाकरता महाराष्ट्रातील आम्ही CM साहेब, DCM साहेब, आपल्या जिल्ह्यातले सर्व मंत्री महोदय, सर्व मान्यवर, आमदार नामदार सर्वांना निमंत्रित केलेलं आहे। आणि तशा प्रकारचं आम्ही शासनाच्या वतीनं किंबहुना सर्व शासनाच्या विविध विभागाच्या वतीनं सुसज्ज अशी यंत्रणा तयार केलेली आहे। सर्व भाविकांचं मी चेअरमन संतोष गुलाबराव वाघ, सेवागिरी देवस्थान ट्रस्ट सर्वांना आवाहन करतो, आपण महाराजांच्या दर्शनाकरता उद्या रथ उत्सवाचं आमचं पूजन सकाळी 9 वाजता संपन्न झाल्यानंतर या आपल्या परंपरेनुसार दर्शनाकरता यावं एवढीच विनंती। रामकृष्ण आहे।
जिल्ह्यातून आलेल्या सर्व कुस्तीयोद्ध्यांचा पूज्यने श्री नारायणगिरी महाराजांच्या 75व्या पुण्यतिथीनिमित्त तालुका खंडाळा, जिल्हा सातारा ब्रह्मदेवाने वरदान दिलं होतं, तुला कुठल्या अग्नी जलदेवतेनं वरदान दिलं होतं, तुला कुठलं पाणी बुडवू शकणार. असा 7 चिरंजीव, आता हनुमान चिरंजीव आणि आधुनिक युगामध्ये कुस्ती चिरंजीव त्याच्या रूपानं इथं जिवंत आहे. अशा या मल्लयुद्ध भूमीचं पूजन व्हायला लागलेलं आहे. पण अशा वर्ण नगरी जय देव जय देव जोनागड करुणी प्रथम रहिवास केले तीर्थाटन जगबुद्धरण्यास तप करण्या गेला आपण बद्रीस भिक्षाटन केले काशी नगरीस जय देव जय सेवा गेली कोसे गावची केली सुवर्ण नगरी जय देव घराचीत गाठ पडली ज्योतिरावांची घेऊन आले तुम्हा सेवा गोरांची सेवा केली तुम्ही सिद्धेश्वराची कृपा असे तुम्हा पूर्णागिरीची जय देव जय सेवा गेली कोसे गावची केली सुवर्ण नगरी जय देव पिंपळ वृक्षातळी तुमचा रहिवास. कुस्तीची सुरुवात आता होत्या. भविष्यात हे मोठे होणारी पोरं फक्त यांनी घडतं सगळं 1000 पर्यंत. आत्ताशी नुसती सुरुवात झालेली आहे. जे वेळाने येणार त्यांना पश्चाताप होणार. लवकर आला असतं तर लवकर कुस्त्या बघायला मिळाल्या असत्या, आम्हाला पुढे बसून कुस्त्या बघायला मिळाल्या असत्या. वा, फक्त आपला रावसाहेब आप्पा मगर उपस्थित आहेत. मल्ल सम्राट जिथं जिथं कुस्ती मैदान तिथं आज सुवर्णनगरी पशेगावचं मैदान आप्पा जातीर हजर आहेत. त्याचबरोबर आणि या कुस्तीवरती प्रेम करणारा पुशेगाव अजून 4-5 पंच घ्या, अजून 5-6 पंच 10-12 कुस्त्या चालतात. वरुडचे शामराव माने आणि भरत जगनाळे उपस्थित झालेले आहेत. वरुडला कुस्त्या बघा यायचा 3 फेब्रुवारी तारीख आहे. वरुडला भरत जगनाळे